नमस्कार मंडळी, तर आजच्या व्हिडिओमध्ये नागपंचमीची पूजा तुम्ही घरच्या घरी कशी करू शकता याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचप्रमाणे मुहूर्त व उपवास कसा करायचा आहे हे देखील सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा। नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे। या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे। कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले। तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता। त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली। यंदा नागपंचमीचा सण 9 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी सर्वत्र साजरा केला जाणार आहे। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्टला सकाळी 12:36 सुरू होणार असून ही तिथी 10 ऑगस्टला पहाटे 3:14 समाप्त होईल। तर हा झाला पूजा करण्याचा मुहूर्त। त्याचप्रमाणे उपवास करण्याबद्दल खूप जणांच्या शंका असतात। तर नागपंचमीचा उपवास तुम्ही नागपंचमीच्या एक दिवस आधीही पकडू शकता किंवा खूप भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी तो पकडला जातो आणि त्यानंतर संध्याकाळी गोडाधोडाचं काहीतरी जेवण करून तो उपवास सोडला जातो। ज्या प्रकारे तुमच्या भागामध्ये उपवास धरला जातो आणि सोडला जातो त्या प्रकारे उपवास केला तरीही चालेल। तर नागपंचमीचा हा उपवास भावासाठी धरला जातो आणि नागदेवतेला शेतकऱ्याचा मित्र देखील मानला जातो। त्यासाठी तुम्ही मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने उपवास धरा तर तो सफल होईल। तर चला आता नागपंचमीची पूजा कशी करायची घरच्या घरी याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती सांगते। त्याचप्रमाणे पूजेला लागणारं साहित्य देखील आपण लगोपाठ पाहून घेऊया, जेणेकरून की पूजेला लागणारं साहित्य तुम्ही एका बाजूला काढून ठेवलं की पूजा करायला अगदी सोपं होऊन जाणार। तर सर्वात प्रथम आपल्याला पूजा मांडण्यासाठी पाटाचा किंवा चौरंगाचा वापर करायचा आहे आणि त्यावरती अंथरण्यासाठी एक स्वच्छ असं वस्त्र घ्यायचं आहे। तर नागदेवतेची पूजा करण्यासाठी तुम्हाला नागदेवतेचे एक चित्र असायला हवं, जे की तुम्ही विकत देखील आणू शकता किंवा त्याचप्रमाणे तुम्ही घरच्या घरी असं रेखाटू देखील शकता। एक कोऱ्या पेजवर तुम्ही अशी चित्र काढून घेऊ शकता। त्यावरती नाग, नागिन आणि नागिनीची 2 पिल्ले असं तुम्हाला चित्र काढून घ्यायचं आहे किंवा मातीपासून तुम्ही अशी नागदेवतेची मूर्ती देखील बनवू शकता। पूजा करण्यासाठी आपल्याला वस्त्रमाळ देखील लागणार आहे। ही तुम्ही विकत आणू शकता किंवा माझ्याप्रमाणे घरी देखील बनवू शकता। त्याप्रमाणे अगरबत्ती स्टँड घेतलेला आहे मी अगरबत्ती लावण्यासाठी। त्यानंतर धूप घेतलेले आहे, हळदी, कुंकू, त्यानंतर अक्षता देखील आपल्याला लागणार आहे मूर्तीवरती आणि जे आपण चित्र रेखाटून घेतलं आहे त्यावरती टाकण्यासाठी दिवा लागणार आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपण गणेशाची पूजा करणार आहोत। त्यासाठी एक गणपतीची मूर्ती मी इथे घेतलेली आहे। त्याचप्रमाणे अगरबत्ती, काडीपेटी आणि त्यानंतर गणपती देवाची स्थापना करण्यासाठी एक चौकट घेतलेली आहे। नागदेवतेला वाहण्यासाठी इथे लाह्या घेतलेल्या आहे ज्वारीच्या। त्याचप्रमाणे एक दोऱ्याचा रीळ घेतलेला आहे। नागदेवतेला दूध अतिशय प्रिय आहे, त्यासाठी एका वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे आणि नागदेवतेला वाहण्यासाठी मी इथे फुलं घेतलेली आहे। फुलाचा सुगंध नागदेवतेला खूप जास्त आवडतो, त्यासाठी फुलांचा वापर जास्तीत जास्त करा। त्याचप्रमाणे नागदेवतेला वाहण्यासाठी मी इथे नैवेद्य बनवून घेतलेला आहे। तर याला पूर्णाचे दिंड म्हणतात। हे कसे बनवायचे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, त्याची देखील मी तुम्हाला रेसिपी थोडक्यात दाखवून देईल। त्याचप्रमाणे पाणी येथे घेतलेलं आहे आणि पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला छोटीशी अशी रांगोळी देखील काढून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे रांगोळीचा डब्बा देखील सोबत घेतलेला आहे। तर चला पटकन आपण पूजा करून घेऊयात। ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडून घ्यायची आहे ती जागा सुरुवातीला स्वच्छ कपड्याने एकदा पुसून घ्यायची आहे। ओल्या कपड्याने पुसलं तरीही चालेल किंवा सुक्या कपड्याने देखील पुसून घ्या। ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ झाल्यानंतर ज्यावरती तुम्ही पूजा मांडणार आहात तो टेबल देखील अगदी स्वच्छ करून घ्या। त्याचप्रमाणे नागदेवतेची ज्यावरती आपण स्थापना करणार आहोत तो पाट देखील अगदी स्वच्छ करून घ्या। हे सर्व क्लिनिंग झाल्यानंतर आता आपण पूजा मांडून घेणार आहोत। सुरुवातीला एक स्वच्छ असं वस्त्र पाटावरती मांडून घ्या। वस्त्र मांडून झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण गणेशाची पूजा करून घेणार आहोत। तर कोणतीही पूजा तुम्ही घरी करत असाल तर सर्वात प्रथम गणपतीची पूजा करा आणि त्यानंतर जो काही देव असेल त्याची पूजा केली तरीही चालेल। तर सुरुवातीला इथे गणेशाची पूजा करून घेते। गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आणि त्याला हळद कुंकू वाहून थोड्याशा अक्षता वाहून घेतल्या। त्याचप्रमाणे जी काही आपण नागदेवतेची पूजा करणार आहोत त्यासाठी मी जे काही चित्र रेखाटलं होतं ते चित्र एका बाजूला लावून घेतलं आणि त्यानंतर जी मूर्ती बनवून घेतली होती ती देखील अशी समोरच्या बाजूला ठेवून घेतली। तर सुरुवातीला नागदेवतेला आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहोत आणि त्यानंतर अक्षता देखील वाहणार आहोत। त्याचप्रमाणे जी काही मूर्ती आपण बनवली आहे त्याला देखील हळदी कुंकू वाहून अक्षता व्हायच्या आहेत। हे सर्व झाल्यानंतर जे आपण वस्त्रमाळ बनवून घेतली होती ती देखील मूर्तीला आणि जे काही चित्र आहे त्याला घालून घ्या। वस्त्रमाळ घालून झाल्यानंतर आता आपण इथे देवासाठी दिवा आणि अगरबत्ती लावून घेणार आहोत। तेलाचा दिवा देखील तुम्ही लावू शकता किंवा तुपाचा लावला तरीही चालेल। त्याचप्रमाणे धूप देखील देऊन घ्यायचे आहे। धूप आणि अगरबत्तीचा वास देखील नागदेवतेला खूप जास्त आवडतो, त्यासाठी जास्त प्रमाणात अगरबत्ती आणि धूप लावली तरीही चालेल। त्याचप्रमाणे ज्वारीच्या लाह्या देखील
आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत. नागदेवतेला ज्वारीच्या लाह्या खूप जास्त आवडतात, त्यासाठी ज्वारीच्या लाह्या आणि दूध आपल्याला कंपल्सरी त्या दिवशी अर्पण करायचंच आहे. जर तुम्ही वारुळाला जात असाल तर जे काही वारुळाचं होल वगैरे असेल त्यामध्ये ते दूध ओतायचं आहे आणि लाह्या बाजूने ठेवायच्या आहेत. आता दूध आणि लाह्या ठेवल्यानंतर मी आता जे काही पुरणाचे दिंड बनवले होते ते इथे ठेवून घेणार आहे. त्याचप्रमाणे जे एक दिंड आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. इतर सणांच्या दिवशी आपण पुरणपोळीचा किंवा पुरीचा नैवेद्य दाखवतो, पण नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे जे काही दिंड असेल त्याचाच नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मी नागदैवतेसाठी थोडं पाणी देखील ठेवलं आहे आणि त्यानंतर आपल्याला सुंदर अशी फुलं देवाला वाहून घ्यायची आहे. जास्तीत जास्त फुलं ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण नागदेवतेला फुलं खूप जास्त प्रिय आहेत आणि फुलांचा वास देखील नागदेवतेला खूप जास्त आवडतो. तर याप्रमाणे साधी सोपी पूजा तुम्हाला घरच्या घरी करून घ्यायची आहे. ज्यावेळेस पूजा करून होईल त्यानंतर तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा सुरुवातीला पाट वगैरे मांडून झाल्यानंतर देखील रांगोळी काढू शकता. तर याप्रमाणे छोटीशी अशी रांगोळी मी काढून घेतली आणि त्यानंतर आता जो काही दोऱ्याचा रीळ आपण घेतला होता त्याचा आपल्याला येथे थोडीशी हळद आणि पाणी टाकून अगदी एक वस्त्र असं बनवून घ्यायचं आहे. त्या दोऱ्याला थोडासा पिवळसर कलर येतो आणि हा जो दोरा आहे तो तुम्ही लहान मुलांच्या हातामध्ये बांधू शकता किंवा सुवासिनींनी तुमचे मंगळसूत्र असतील किंवा बांगड्या असतील त्याला देखील बांधायचा आहे. आणि हा जो दोरा आहे तो आपल्याला तोपर्यंत सोडायचा नाही जोपर्यंत तो मनाने सुटत नाही आणि सुटल्यानंतर त्या दोऱ्याचे तुम्हाला पाण्यात विसर्जन करायचे आहे. तर इथे मी पूजा पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर मनोभावे देवाला नमस्कार करून पंचमीची कथा तुम्ही वाचू देखील शकता किंवा मोबाईलद्वारे ऐकू देखील शकता. तर येथे मी आता गणपतीची आरती करून घेईल आणि त्यानंतर नागदेवतेची देखील आरती करणार आहे. याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी आरती करू शकता आणि जी काही मूर्ती आपण नागदेवतेपासून बनवली होती ती मूर्ती तुम्ही पाण्यात देखील सोडू शकता किंवा शेताच्या ठिकाणी देखील नेऊन ठेवू शकता. शहरी भागाच्या ठिकाणी वारुळ पाहायलाच भेटत नाही, त्यासाठी तुम्ही घरच्या घरी अशी पूजा नागपंचमीची करू शकता. तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नागपंचमीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.